हॅलो हॅलो नमस्कार, मी गोपाल जाधव जालना जिल्ह्यातून आलेलो आहे आणि आज रोजी आमचे सर्वांचे हितचिंतक अभिलाल दादा देवरे साहेब हे आज 7वा दिवस त्यांचं उपोषणाला बसलेले आहेत आणि उपोषणाला बसत असताना त्यांनी शासन दरबारी एक प्रमुख मागणी केलेली आहे की हे जे लाडके भाऊ आहेत त्या लाडक्या भावांना कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा आणि हा रोजगार जोपर्यंत शासन आम्हाला देत नाही तोपर्यंत अभिलाल दादा यांनी असा निश्चय केलेला आहे की ते उपोषणापासून उठणार नाही। तर माझी शासन दरबारी एक कळकळीची विनंती आहे, जसे आम्ही लाडके भाऊ म्हणून तुम्ही आम्हाला एक प्रकारचं 6 महिन्याचं 5 महिन्याचं हे जे चॉकलेट दिलं 11 महिन्याचं, ह्या चॉकलेटला हा प्रशिक्षणार्थी जुमामणार नाहीये। येणाऱ्या काळामध्ये तुमच्या ज्या पंचायत समिती, नगरपंचायत, महानगरपालिका, ग्रामपंचायत ह्या निवडणुका आहेत, येणाऱ्या काळामध्ये हा प्रशिक्षणार्थी पेटून उठेल आणि हा प्रशिक्षणार्थी पेटून उठल्याच्या नंतर साहेब जसं तुम्ही आम्हाला 11 महिन्याच्या नंतर बेरोजगार करणार आहे ना, तसं तुमच्या खुर्च्या पण हा प्रशिक्षणार्थी ठेवणार नाही। 1,34,000 प्लस गुणिले 10 किती होतात तुम्ही विचार करा आणि त्याच्यानंतर तुमच्या सीटा किती पडतात। ह्या गोष्टीचा शासन दरबारी माननीय एकनाथ शिंदे साहेब, जे आम्ही लाडके मामा म्हणतो, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, हे सत्तेत बसलेल्या तिघाही मंत्री व उपमुख्यमंत्री यांना कळकळीची 1,34,000 प्रशिक्षणार्थीच्या वतीने विनंती करतो की आम्हाला कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा। आम्ही परमानंट नोकरी मागत नाहीये, आम्हाला कायमस्वरूपी रोजगार व मानधनामध्ये दुप्पट वाढ देण्यात यावी ही शासन दरबारी मागणी करतो। नाहीतर येत्या 2 दिवसामध्ये जर अभिलाल दादा देवरे यांची प्रकृती सध्या खूप गंभीर आहे आणि येत्या 2 दिवसामध्ये शासनाने जर याची दखल घेतली नाही तर येणाऱ्या 3 तारखेला जो मार्ग आहे तुमचा महामार्ग, जो 2 राज्यांना जोडतो, इकडून आहे महाराष्ट्र आणि इकडे आहे गुजरात, ह्या 2 राज्यांना जोडणारा जो महामार्ग आहे, हा महामार्ग प्रशिक्षणार्थीच्या वतीने 3 तारखेला पूर्ण रास्ता रोको जाम करण्यात येईल। याची शासनाने दखल घ्यावी व आम्हाला रोजगार देण्यात यावा व आमचे जे प्रशिक्षणार्थी उपोषणाला बसलेले आहेत यांचं उपोषण सोडवण्यासाठी शासन दरबारातून शासनाचा प्रतिनिधी इथं पाठवावा व आम्हाला आमचा रोजगार द्यावा। धन्यवाद।